नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे की PM किसानचा जो 20वा हप्ता होता तो जुलैमध्ये वाटप होणार होता, परंतु आता समोर येत आहे की हा हप्ता जुलैमध्ये वाटप नाही होणार आहे। याची तारीख बदललेली आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण तारीख जाणून घेणार आहोत। तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 20व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी एक मोठी बातमी आली आहे। आधी हा हप्ता जुलै महिन्यात मिळत अशी अपेक्षा होती, पण आता केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की हा हप्ता पुढे येणाऱ्या तारखेपर्यंत मिळणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले की या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतील सेवापुरी विधानसभा परिसरात कालिकधाम येथे होणार आहे। या कार्यक्रमात अनेक शेतकरी सहभागी होतील आणि मोठ्या प्रमाणावर या उपक्रम पार पडणार। गेल्या काही आठवड्यापासून शेतकरी या हप्त्याची वाट बघत होते। अनेकांना वाट होती की जुलैमध्ये पैसे मिळतील, कारण की सगळ्या हप्त्याला विलंब झालेला आहे आणि या हप्त्याला सुद्धा विलंब होत आहे। परंतु शेतकऱ्यांना ही बातमी खूप महत्त्वाची होती की हा हप्ता जुलैमध्ये येईल तर आपल्याला थोडीशी आर्थिक मदत मिळणार। तर याची अधिकृत माहिती जी आहे आणि अधिकृत तारीख जी आहे आपल्या समोर आलेली आहे। 2 ऑगस्ट जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे। खात्यात लवकरच 2000 रुपये जमा होतील याची खात्री सरकारने दिली आहे। सरकारच्या माहितीनुसार यावेळी हप्त्यात थोडा विलंब झाला, कारण काही तांत्रिक प्रक्रिया आणि खात्याची पडताळणी पूर्ण करण्यासाठी वेळ लागला। मात्र आता सर्व अडथळे दूर झाले असून सर्व पात्र शेतकऱ्यांना हप्ता निश्चितपणे मिळणार आहे। शेतकऱ्यांनी आपला PM किसान बेनिफिशरी स्टेटस तपासण्यासाठी राज्य सरकारची अधिकृत वेबसाईट pmkisan.government.in वर लॉग इन करावे। यासाठी आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा बँक खाते क्रमांक वापरता येईल। तसेच लाभ घेण्यासाठी eKYC पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। ज्यांनी अद्याप eKYC केली नाही त्यांनी ती तातडीत पूर्ण करावी, कारण की जर eKYC तुमच्याजवळ असेल नाही किंवा तुम्ही केली नसेल तर तुम्हाला या हप्त्याचे जे आहे ते लाभ मिळणार नाही आहे। जेणेकरून माझे शेतकरी बांधव जे पण आहे त्यांनी eKYC आणि जे पण तुमच्या बँकेशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे ते तुम्ही पूर्ण करा, जेणेकरून येणारा हप्ता हा न अडथळ्यांनी तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर येईल, हे मला अपेक्षा आहे। तरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा।